5 असे वेस्टर्न टॉप्स जे तुमच्याकडे देखील नक्की असायलाच पाहिजे। नमस्कार मंडळी, मी अक्षदा आणि तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर नेमकं आपण वेस्टर्न कपडे सिलेक्ट करताना खूपदा जास्त चुका करतो आणि जर का तुम्ही कॉलेजला असाल तर मोस्टली या चुका तर नक्कीच होतात। तर माझ्या काही एक्सपिरियन्स मधून मी तुम्हाला सांगणार आहे की 5 असे वेस्टर्न टॉप्स जे तुमच्याकडे असतील तर तुमची लाईफ खूप सॉर्टेड होईल। कुठेही जाताल तुम्ही, जर का ऑफिस असू, कॉलेज असू, कुठे फिरायला चाललात, कसं स्टाईल करायचं, तर अशा काही मी इम्पॉर्टंट टिप्स आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर सर्वात पहिली आपण सुरुवात करूया प्रोफेशनल कपड्यांपासून, कारण सर्वात इम्पॉर्टंट आहे प्रोफेशनल कपडे आपल्याला व्यवस्थित चूज करताच आले पाहिजे। इंटरव्ह्यू द्यायला चाललोय, ऑफिसमध्ये चाललोय, कुठेही असू, काही काम आहे मोठं, कॉलेजमध्ये आपलं कॅम्पस असतं त्यावेळेस ते इंटरव्ह्यू द्यायचे असतात, आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी असतात, पण आपल्याला नेमकं कळत नाही की प्रोफेशनली आपण कसं ड्रेसअप होऊन जायचं। म्हणजे कमीत कमी, खूप काही मोठं आपल्याला करायचं देखील नाहीये, पण कमीत कमी एकदम छान असं दिसता आलं पाहिजे आपल्याला प्रोफेशनल। त्यासाठी गरजेचे आहेत अशा टाईपचे टॉप जे की लाईट कलरचे असतात, दिसायला एकदम प्रोफेशनल दिसतात आणि समोरच्यावरती एकदम इम्प्रेशन पाडून देतात। अशा टाईपचा हा आहे पीच कलरचा क्रॉप टॉप। याचे स्लीव्ज आहेत पफ स्लीव्ज, कारण सध्या ट्रेंडमध्ये जास्त हे पफ स्लीव्ज चालतात। पण अशा टॉपमध्ये जर तुम्हाला नॉर्मल प्लेन स्लीव्ह जरी मिळाले तरी खूप बेस्ट ऑप्शन आहे। डोळे झाकून तुम्ही अशा टॉप सोबत जाऊ शकता। तर हा पीच कलरचा क्रॉप टॉप, जरी कोणताही तुमच्याकडे अशा टाईपचा लाईट टॉप असेल ना, तर तुम्ही कोणत्याही कलरच्या ट्राउझर सोबत त्याला स्टाईल करू शकता। मी तर सजेस्ट करेल की ज्यावेळेस तुम्ही कुठे इंटरव्ह्यू द्यायला चालला आहात तर ब्लॅक कलरची ट्राउझर याच्यावरती स्टाईल करा। ब्लेझर सुद्धा तुम्ही याच्यावरती स्टाईल करू शकता। बरेचसे ऑप्शन आहेत या टॉप सोबत स्टाईल करण्यासाठी। अशा टाईपचे टॉप फक्त ऑफिसमध्येच नाही तर कॉलेजमध्ये देखील घालू शकता। कुठे तुम्ही असंच फिरायला चालला आहात तरी घालू शकता, शॉपिंगला चाललाय, डेटवर चाललेला आहात, कुठेही जाऊ तुम्ही घालू शकता। इझिली मूवी पाहायला चालला आहात तरी सुद्धा घालू शकता। खूप जास्त सिंपल आणि सोबर हे असे टॉप दिसतात। तर लाईट कलरचे टॉप जरा आपल्या वॉर्डरोब मध्ये नक्की ऍड करा आणि ते पण अशा टाईपचे जरा असतील आणि जसं मी इथं स्टाईल केलंय अशा पद्धतीने तुम्ही स्टाईल करताल तर तुम्ही एकदम टकाटकच दिसणार आहात। तर अशा लाईट कलरच्या टॉपवरती तुम्ही कोणत्याही कलरची ट्राउझर स्टाईल करू शकता, जसं की मरूम असू, नेव्ही ब्ल्यू असू, सुंदर वाटेलच। त्यानंतर आता जरा पाहूया आपण तडकतं फडकतं जे की ट्रेंड सोबत चालू आहे, बोहो स्टाईल। बोहो लुक स्टाईल करायला सगळ्यांना खूप आवडतं, प्रचंड, तर मला तर जास्तच आवडतात। त्यामुळे मला असे बोहो लुक करण्यासाठी ना खूप जास्त मजा येते। तर एक बेस्ट असा टॉप मी शोधून काढलेला आणि हा टॉप पण मी ऑनलाईन घेतलाय। जर तुम्हाला लिंक पाहिजे असतील या टॉपच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। हा आहे जयपुरी प्रिंटचा क्रॉप टॉप जो की आहे रॅप टॉप म्हणू शकतो आपण याला, बिकॉज याला नॉट्स असतात जे की टॉप्स असतात कनेक्टेड नॉट सोबत आणि फक्त मागच्या साईडने बांधून द्यायचे असतात नॉटने, तर या टॉपला म्हणतात रॅप टॉप। याला स्टाईल करण्यासाठी बेस्ट म्हणजे की तुम्ही कोणत्याही ट्राउझर वरती घालू शकता। ब्लॅक कलरची ट्राउझर देखील सुंदर वाटते याच्यावरती। त्यानंतर वाईड लेग जीन्स किती परफेक्ट वाटत आहे। मी वाईड लेग जीन्स वरती जास्त करून याला स्टाईल केला आहे आणि खाली मी माझी घातलेली आहे ट्रान्सपरंट हील, त्याच्यासोबत ही माझी बॅग। इतकं सुंदर वाटत आहे ना, आणि कमीत कमी याच्यामध्ये आपला लुक खूप जास्त अट्रॅक्टिव्ह देखील वाटतो। आणि या क्रॉप टॉपला ना तुम्ही स्कर्टवर देखील ट्राय करू शकता। एकदम असे एस्थेटिक प्लस बोहो वाईब्स तुम्हाला पाहिजे असेल तर स्कर्टवरती सुद्धा खूप जास्त छान वाटेल। मल्टी कलरचं स्कर्ट असेल तरी छान वाटेल, एकदमच मस्त असं तडकतं फडकतं तुम्ही दिसाल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हाईट कलरच्या स्कर्टवर देखील तुम्ही ट्राय करू शकता, तर एकदम असा लुक तुमचा खुलून येईल। आणि त्याच्या खाली जयपुरी जुती वगैरे म्हणजे ज्या आपल्या मोजडी असतात त्या पण खूप जास्त सूट होतील। जर का तुम्ही प्लॅन करत आहात उदयपूर, जयपूर अशा ठिकाणी जायचं किंवा जिथे पॅलेस जास्त असतात अशा ठिकाणी जायचं प्लॅन करत असाल तर त्यावेळेस तुम्ही अशा मल्टी कलर जे म्हणजे की जयपुरी प्रिंट वगैरे असणारे क्रॉप टॉप आहे ते इझिली स्टाईल करू शकता, वेगवेगळ्या वेने स्टाईल करू शकता। आणि दुसरं म्हणजे की या टॉपला जर का खूप जणांना वाटत असेल रॅप टॉप सिक्युअर नाही आहेत आणि खूप जास्त असं वाटत असेल की काय नॉट खोलली तर निघून जाईल, तर बेस्ट ऑप्शन एक आहे की नॉट बांधून घ्यायची मागच्या साईडने आणि आतमधून चांगलं त्याला पिनअप करून घ्यायचं। आपल्याला जर वाटत आहे की नाही बाबा हे सेफ नाहीये किंवा काही होत आहे, भरपूर जणांसोबत असं होतं, इव्हन माझ्यासोबतही होतं, तर मी बेस्ट ऑप्शन काढला आहे त्याच्यावरती। असे टॉप आवडले तर सरळ मागच्या साईडने नॉट बांधून पिनअप करून घ्यायचं आणि आतमधून पिनअप केल्यामुळे ते कधी कोणाला विजिबल सुद्धा होत नाही आणि आपण हे सेफली कुठेही फिरू शकतो आणि एन्जॉय करू शकतो। आता तुमच्या मनात आलं असेल की अगं थोडं काहीतरी वेगळं जरा सांग की कॉलेजला घालू शकतो इझिली, आम्ही कुठेही चाललो आहोत, उटकलो फटकलो, हुंदडायला चाललेलो आहोत, शॉपिंगला चाललेलो आहोत, कुठे फिरायला चाललोय, डेटला चाललोय, डिनरला चाललोय, तर कसे टॉप घालायचे? तर बेस्ट ऑप्शन आहे अशा टाईपचा टॉप
जो की आहे आता मी इथे घेतलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट कलरचा टॉप. कलर सोबत जाऊ नका, तुम्ही वेगवेगळे देखील ट्राय करू शकता. हे माझ्याकडे आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे, पण कलर असू काही असू तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता, जसेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात किंवा ऑनलाईन मिळतात. पण स्टाईल कशा करायच्या आणि कशा टाईपचे टॉप सिलेक्ट करायचे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हा आहे क्रॉप टॉप, जो की आहे स्वीट हार्ट नेकचा आणि याचे देखील स्लीव्ज आहेत पफ स्लीव्ज. सध्या ना ट्रेंडमध्ये पफ स्लीव्ह जास्त चालतात, त्यामुळे मी काही क्रॉप टॉप माझ्या कपड्यामध्ये ऍड केले होते. तर नेक्स्ट टाइम मी तुमच्यासाठी अजून वेगवेगळ्या स्लीव्हचे देखील क्रॉप टॉप नक्कीच घेऊन येईल. तर हा ब्लॅक अँड व्हाईट कलरचा चेक्सचा क्रॉप टॉप आहे. मोस्टली चेक्सवाले जे ना टॉप वगैरे असतात ते स्टाईल करणं खूप डिफिकल्ट जातं, पण हा वाला जो क्रॉप टॉप आहे स्टाईल करण्यात खूप जास्त इझी आहे. कोणत्याही ट्राउझर सोबत घालता येतो आणि ब्लॅक कलरच्या ट्राउझर सोबत परफेक्ट दिसतो. त्यानंतर वाईड लेग जीन्स सोबत देखील इथे पाहू शकता तुम्ही, मी स्टाईल केला एकदम परफेक्ट वाटत आहे. स्ट्रेट फिट जीन्सवर तुम्ही घालू शकता, फ्लेअर जीन्सवर घालू शकता, कोणत्याही टाईपच्या जीन्सवरती हा वाला क्रॉप टॉप इझिली सूट होईल. आणि हा वाला क्रॉप टॉप तुम्ही कुठेही घालू शकता, कॉलेजमध्ये घालू शकता, कुठे फिरायला चालले तरी घालू शकता. त्यानंतर जर का फ्रेंडची बर्थडे पार्टी असेल, छोटे मोठे बर्थडे तर कोणाचे चालूच राहतात, तर त्यावेळेसही तुम्ही घालू शकता. डिनरला चाललात म्हणजे बाहेर जेवायला चालला, दुपारचं जेवण असू रात्रीचं जेवण असू तरी घालू शकता. तुमच्या पार्टनर सोबत तुम्ही डेटवर चाललेला असाल तरी सुद्धा घालू शकता. खूप जास्त अट्रॅक्टिव्ह हा वाला क्रॉप टॉप दिसतो आणि जसं मी स्टाईल केलंय अशा पद्धतीने जर स्टाईल कराल तर बस खूप जास्त तुम्ही सुंदर दिसणारच आहात. आणि इव्हन तुम्ही हा क्रॉप टॉप ऑफिसमध्ये देखील घालू शकता. काही जणांच्या ऑफिसमध्ये थोडं कॅज्युअल पण चालते, एकदमच प्रोफेशनल बनून जावं लागत नाही, तर त्यांच्यासाठी देखील हा बेस्ट ऑप्शन आहे. पण याच्या खाली थोडे ब्लॅक वगैरे जर का ट्राउझर तुम्ही कॅरी कराल तर ते जास्त छान वाटेल आणि ऑड लुक वाटणार नाही, त्यामुळे तुम्ही असे ब्लॅक कलरचे ट्राउझर घालू शकता. आणि हा क्रॉप टॉप कोरियन वाइब्स पण देतो. जर का तुम्ही असे आहात ज्यांना कोरियन टॉप्स घालायला आवडतात तर त्यांच्यासाठी पण हा बेस्ट क्रॉप टॉप राहील. एक आपल्या वॉर्डरोबमध्ये प्रत्येकाला आवडतं वेगवेगळ्या टाईपचे टॉप ऍड झाले पाहिजे आणि हाच थोडाफार विचार करून मी हा क्रॉप टॉप घेतला होता. पण मला एकदम असं खूप जास्त डीप मध्ये कोरियन वगैरे असे टॉप असतात ते आवडत नाही, तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. जसं कोरियन टॉप पण वाटला नाही पाहिजे, नॉर्मल पण टॉप वाटला पाहिजे, दोघांचं एक कॉम्बिनेशन असणारा हा क्रॉप टॉप आहे. तर अशा टाईपचे देखील क्रॉप टॉप तुम्ही कुठूनही घेऊ शकता, मार्केटमधून घेऊ शकता, ऑनलाईन घेऊ शकता. याच्या लिंक्स तर मी सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल, तर तिथे जाऊन देखील तुम्ही चेकआउट करू शकता. फोर्थ आणि सर्वात जास्त माझा आवडता हा वाला क्रॉप टॉप आहे, जो की आहे हा ब्लॅक कलरचा व्ही नेक वाला क्रॉप टॉप. हा तुमच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे, मस्ट हॅव सिरियसली. आणि खूप 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 जास्त कामात येणारा हा क्रॉप टॉप आहे. तर कसा, बिकॉज याला आपण स्टाईल करू शकतो जीन्स सोबत म्हणा, ट्राउझर सोबत म्हणा, साडीवर देखील याला स्टाईल करू शकतो. हो, म्हणूनच मी म्हटलं हा खूप जास्त कामात येणारा क्रॉप टॉप आहे. कोणत्याही कलरची साडी घाला, थोडी लाईट कलर असू, थोडा डार्क कलर असू. इथे तुम्ही पाहू शकता मी किती वेळा याला साडीवरती स्टाईल केला आहे हा क्रॉप टॉप. त्यानंतर मी जीन्सवरती देखील घातलेला आहे आणि वेगवेगळ्या ट्राउझरवरती देखील तुम्ही घालू शकता. मला असं वाटतंय मी बऱ्याच दिवसांआधी हा क्रॉप टॉप एका ग्रीन कलरच्या ट्राउझरवर देखील स्टाईल केला होता, तर त्याच्यासोबतही हा खूप जास्त परफेक्ट दिसत आहे. आणि साडीवरती तर सिरियसली खूपच जास्त सुंदर दिसतो. आणि दुसरा प्लस पॉइंट या क्रॉप टॉपचा आहे की व्ही नेक वाला क्रॉप टॉप आहे. याचा जो नेक खूप सुंदर असा आहे. तुम्ही विद्या बालनला देखील पाहिलं असतं की विद्या बालन साडी जास्त घालते आणि तिचे साडीचे लुक तर मला पर्सनली खूपच आवडतात. आणि तुमच्यामध्ये खूप जण असतील ज्यांना तिचे साडीचे लुक आवडतात, तर जास्त करून नोटीस करा तिच्या ब्लाऊजचे जे गळे असतात ते व्ही नेक असतात आणि व्ही नेक गळे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. म्हणूनच हा अशा टाईपचा म्हणजे क्रॉप टॉप तुमच्या कपड्यात तर असायलाच पाहिजे. नसेल तर खूपच जास्त स्वस्त हा क्रॉप टॉप आहे. मला असं वाटतं मी काहीतरी 200 रुपयाच्या आसपास हा क्रॉप टॉप ऑनलाईन घेतला. तर अजून हा वाला क्रॉप टॉप तुम्ही स्कर्टवर देखील घालू शकतो. पांढऱ्या कलरचा एस्थेटिक वाईब देणारा जर का स्कर्ट तुम्ही निवडला तर बसच खूप जास्त सुंदर दिसेल. चल पार्टीमध्ये चाललाय तरी हा क्रॉप टॉप घालू शकता. कोणता जर का मिडी स्कर्ट तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हा क्रॉप टॉप घालू शकता आणि पार्टीमध्ये जाऊन एन्जॉय करू शकता. ऑफिसमध्ये देखील तुम्ही हा क्रॉप टॉप घालू शकता, कारण याच्यावरती जर का तुम्ही हायवेस्ट ट्राउझर कोणती स्टाईल केली तर हा क्रॉप टॉप बेस्ट दिसेल. तुम्हाला एक असा प्रोफेशनल लुक सुद्धा देईल आणि बाहेर तर जाताना तुम्ही घालू शकता, जसं की कॉलेजला घालू शकता तुम्ही. त्यानंतर कुठे फिरायला चाललाय, शॉपिंगला चाललाय, मॉलमध्ये चाललाय, मूवी पाहायला चाललाय, डिनरला चाललाय, कुठेही जा त्यावेळेस तुम्ही इझिली हा वाला क्रॉप टॉप घालू शकता. खूप जास्त कामात येणार आहे. आणि जर का साडीवरती फक्त ब्लाऊज घालून 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 तुम्ही वैतागले असताल तर नक्की हा वाला अशा टाईपचा म्हणजे क्रॉप टॉप एकदा तरी ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल.
नेक्स्ट आहे हा शोल्डर क्रॉप टॉप आणि हा रंग जो की भडक चांगला असा गुलाबी रंग बघितल्यावरच तुम्हाला वाटलं असेल की यार याला कसं स्टाईल करायचं ना, एवढा भडक कलर घालून आपण कुठे जायचं आणि कसं काय करू शकतो. असे बरेचसे टॉप ना आपल्या कपाटामध्ये देखील पडलेले असतात की वेगवेगळा कलर आहे आणि भडक रंग आहे आणि आपल्याला समजत नाही याला कसं स्टाईल करायचं. पण हे टॉप सुद्धा खूप जास्त सुंदर दिसतात. ज्या वेळेस मी हा टॉप घेतला होता तेव्हा मलाही वाटलं होतं यार मी ह्याला कसं स्टाईल करणार, पण मला थोडं एक्सपेरिमेंट करायचं होतं यार अशा रंगाचे टॉप देखील आपण कसे स्टाईल करू शकतो. तर त्यासाठी मी हा टॉप घेतला होता. मला वाटलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी आपण हा जास्त स्टाईल नाही करू शकणार, पण मी चुकीची होते. तर ब्लॅक कलरच्या ट्राउझर सोबत इथे पाहू शकता तुम्ही मी कसा स्टाईल केला आणि किती परफेक्ट असा हा लुक देत आहे ना. स्लिम फिट जीन्स सोबत याला थोडंसं अवॉइड करा, पण तुम्ही वाईड लेग जीन्स सोबत डोळे झाकून स्टाईल करू शकता. एकदम बेस्ट आणि परफेक्टच वाटणार आहे. टिप मध्ये असं काही गळा खूप जास्त खोल नाहीये, काही नाही. तर ट्रॅव्हल मध्ये घालणं सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. कॉलेजमध्ये घालू शकता, दुसरं पार्टीज मध्ये देखील घालू शकता. पार्टीसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. थोडंसं डार्क असं घालून जायचं असं ना पार्टीला, एकदम असं लाईट कलर घालून जायचे नसतात, तर त्यावेळेस हा ऑप्शन बेस्ट आहे. आणि कॉलेज स्टुडंट असाल तर तुमच्या कामात हे खूपच येणार आहे. अशा टाईपच्या डार्क कलरचा टॉप ना कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही स्टाईल करू शकता. काही ना काही छोटे मोठे फंक्शन्स आपल्या घरामध्ये सुरूच असतात, तर त्यावेळेसही तुम्ही वेस्टर्न जर का काही घालायचं असेल तर अशा टाईपचा क्रॉप टॉप तुम्ही नक्कीच घालू शकता. आणि हा शोल्डर टॉप आहे, पाहू शकता की किती सुंदर याचे स्लीव्ज आहेत. त्यामुळे या स्लीव्ज आहेत ना या शोल्डरवरती अशा थोड्या वरती असतात. इथे तुम्ही पाहू शकता मी स्टाईल केल्या आहेत, म्हणून या टाईपचे जे टॉप असतात यांना शोल्डर टॉप असे म्हणतात. आणि याच्या ज्या पफ स्लीव्ज आहेत आणि अशा ह्या फुगल्या खूप सुंदर दिसत आहे. जर का तुम्हाला हा कलर नसेल आवडला तर ठीक आहे, दुसऱ्या कलरचे पण तुम्ही यामधून क्रॉप टॉप घेऊ शकता. त्यांचं हेवी बस्ट आहे त्यांच्यासाठी देखील हा क्रॉप टॉप परफेक्ट ठरेल. चांगल्या बॉडीला हा क्रॉप टॉप चिटकून असतो, एकदमही चिटकून नाही की तुमचं बॉडी एकदम व्हिजिबल होईल, पण हा एकदम व्यवस्थितपणे हा क्रॉप टॉप बसून जातो. आणि हा जो क्रॉप टॉप आहे जो मी घेतलाय त्याला इथे इलास्टिक देखील आहे, तर इझिली हा वाला ना क्रॉप टॉप कुठेही कॅरी करू शकता तुम्ही. फुलका क्रॉप टॉप आहे आणि प्लस इथे चेस्टला वगैरे पूर्ण फिटिंग आली. आणि त्यानंतर शोल्डरवाले जर का हे वाले जे शोल्डरवाले टॉप असतात ना हे खाली वगळत नाही, तर त्याच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे. तर अशा टाईपचा देखील वेस्टर्न टॉप तुमच्या कपाटामध्ये नक्की असायलाच पाहिजे. तर हे 5 वेस्टर्न टॉप जे की मी माझ्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग सांगितले की मी कुठे स्टाईल करते हे टॉप आणि अशा टाईपचे टॉप तुम्ही कसे घेऊ शकता. आणि भरपूर जणांना ना थोडे डाऊट्स असतात मनामध्ये की यार प्रत्येक वेळेस कुठला क्रॉप टॉप घ्यायचा नवीन आणि कसं घालायचं वेस्टर्न आणि कुठे घालून जायचं. तर हे सगळे डाऊट आय होप तुमचे या व्हिडिओमुळे क्लिअर झाले असेल. अजून पण देखील काही तुम्हाला हेल्प पाहिजे असेल माझ्याकडून तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये ते पण सांगा. आणि असेच माझे येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत हा नक्की व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील या व्हिडिओपासून थोडी तरी हेल्प होऊ द्या. तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया आपल्या लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. मस्त राहा, मजेत राहा. बाय.